आपल्यासोबत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर आहेत। मतदानाला जात आहेत, दर्शन घेतलंय। परीक्षेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना एक दडपण असतं तसं दडपण नाही, माझा रोजचा रुटीन आहे ती। दडपण आहे नाही नाही, अजिबात परीक्षा दडपण नाही आहे, काही नाही आहे। जनता जनार्दन आहे ते ठरवणार आहे। शिवसेना दडपण नाही आहे, कामाची हमेशा कामामध्ये असतो, रोजच ग्राउंडवर असतो। तिसरी पिढी आहे माझी राजकारणातली, त्यामुळे असं काही दडपण नाही आहे। आणि दडपण घेऊन किंवा काय घेऊन काय आहे असं आहे, जनता जनार्दन ठरवेल ते ठरवेल। परीक्षेचा अभ्यास आफ्टर ऑल वी हॅव टू एक्सेप्ट ऑल एव्हरीथिंग। शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये होतोय। 2019ला जे सोबत प्रचाराला होते ते विरोधात आहेत। नाही, 2019ला माझ्यासोबत नव्हते ते आणि आताही नाही आहे, त्यांचा काही विषय नाही आहे। पण माझं म्हणणं की ही निवडणूक कोण्या उमेदवाराविरुद्ध उमेदवार नाहीच आहे, ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आहे। ही निवडणूक महागाई विरुद्ध लोकशाही आहे। म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये लोकशाहीचा दबाव म्हणजे दाबून टाकण्यात येत आहे, त्याविरुद्ध ही निवडणूक आहे। खरं तर उमेदवार वगैरे काही मायने ठेवत नाही। उमेदवार तुम्ही जर पाहायला गेलं तर ऐन टायमावर आमच्या इथला उमेदवार विरोधकांनी बदलला। तेच म्हणतोय की हेमंत पाटील आधी होते, नंतर आता नाही, हेमंत पाटील जर असले असते तर मला कदाचित ही खूप निवडणूक जड गेली असती। कारण कसं तुम्हाला वाटतं? निश्चित वाटतं, कारण काय काही जरी झालं तरी 5 वर्ष सत्ता भोगलेला माणूस आहे। आमच्यासोबत सगळं पहिल्या दिवशीपासून संघटनेमध्ये काम केलेला माणूस आहे, त्यामुळं आणि आता सध्याला भरमसाठ पैसाही त्यांच्याकडे होता, त्यामुळं त्यांच्या विरुद्ध थोडंसं अवघड जात होतं। पण हा जो कॅन्डिडेट दिलेला आहे तो काही मला असं वाटत नाही फ्री हिट आहे असं तुम्हाला वाटतं? फ्री हिट म्हणणार नाही मी, असं ओव्हर कॉन्फिडन्स कधीच नसतो। पण कसं आहे की तुम्ही तिकडे म्हणजे विषय तिकडला नव्हताच तो, ऐन टायमावर उगा आपलं काहीतरी दबाव टाकून तिकीट प्राप्त केलेलं। त्या बाजूने हेमंत पाटील आहेत, संतोष बांगर आहेत, त्याच्यामुळे थोडंसं टफ आहे अजूनही तुम्हाला? हां, ते बरोबर आहे। संतोष बांगर असल्यामुळे टफ आहे बाबा, ते बरोबर आहे, ते बरोबर आहे। संतोष बांगर असल्यामुळे टफ आहेच, नाही कसं म्हणता येईल? काय कसं बघताय, कोणत्या यांनी मतदान करतील, कोणते मुद्दे? लोक मी तुम्हाला सांगतो, लोक हुकुमशाहीला कंटाळलेले आहेत, लोक त्या तुमच्या महागाईला कंटाळलेले आहेत। नवतरुण मुलं आज दिशाहीन झालेले आहेत, त्यांना कुठल्याच प्रकारची दिशा मिळत नाहीये। ना शेतामध्ये काही पिकत आहे, ना मायबाप शिल्लक काही पाडत आहेत, किंवा मुलाला काही व्यवसाय टाकून द्यायसारखी त्यांची परिस्थिती आहे, किंवा बँक कुठे कोणी उभं टाकू देत नाही। आणि सर्वसामान्य माणूस म्हणजे रोजदाराला सगळं जीएसटीचा फटका बसतोय। मोठ्या माणसाला तर बसतोय, पण एक सर्वसाधारण शेतकरी, 5 एकरचा शेतकऱ्याला मी तर म्हणतो जीएसटी ही महागाई मिळून या 10 वर्षात मोदी साहेबांना 15 लाख रुपये टाकले नाही, 15 लाख रुपये त्यांच्या खात्यातून काढून घेतले। मोदींनी सभा घेतली नांदेडमध्ये, हिंगोली आणि नांदेड रिकाम्या होत्या ना दादा, बघितलं नाही काय तुम्ही? तर तुम्हाला पूर्णपणे विश्वास आहे मोदी फॅक्टर चालणार नाहीये? त्यामुळे हे होते नागेश पाटील आष्टीकर, ते आता मतदानाला जातात आणि त्यांनी सांगितले की पूर्णपणे विश्वास आहे, मात्र ओव्हर कॉन्फिडन्स मला नाहीये आणि मतदार माझ्यासोबत आहे। जरी शिवसेनेमध्ये फूट पडलेली असली तरी मी पूर्णपणे ताकदीने ही निवडणूक लढवतोय। आणि आपण बघतो सहकुटुंब जवळच असलेलं त्यांचं गाव आष्टी, त्या ठिकाणी ते आता मतदानाला जात आहेत। कॅमेरामन अनिल संघारेचं मी वेदांतने, एबीपी माझा, हदगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।